हॅलो फ्रेंड्स, मी आहे तृप्ती. वेलकम टू माय व्लॉग चॅनल. आणि हे आहेत आमच्या घरातले टॉम अँड जेरी. आज आम्ही सकाळी बेळगाववरून दिल्लीला निघालो. आज आमच्यातले 2 मेंबर आले नाहीत. एकाची आहे ड्युटी आणि एकाची आहे एक्झाम. हे आम्ही 4 जण. माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याचं काहीतरी सेटिंग चेंज झाले, त्यामुळे काहीतरी ब्लर असं दिसतंय. एकंदरीत आमच्या घरातले 6 आम्ही मेंबर खूप एक्सायटेड आहे. अतुल्य, आराध्य तर खूपच खुश आहेत. तू ये लवकर असं मला ती सांगते. एअर होस्टेसना गुड मॉर्निंग करून आता आम्ही आपापल्या सीट शोधायला लागलो. फार काही लांब नव्हत्या, लगेच सापडल्या. बॅग वरती ठेवून बाहेरचा नजारा बघत बसलो. बाहेर निळं आभाळ, सूर्याची कोवळी किरणं खूप सुंदर दिसत होतं. आता आम्ही 11:10 दिल्ली एअरपोर्टवर पोहोचलो. हे बघा, सगळे खुश आहेत. माझा व्हिडिओ मात्र मीच करायचा. आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलवर. हॉटेल मात्र होतं गुरगाव मध्ये. हॉटेलवर जाऊन चेक इन करून दुपारचं लंच करून कुठला तरी एखादा स्पॉट बघायचं असं ठरलं होतं. हॉटेलची लॉबी तर खूप सुंदर आहे. मॉडर्न लॉबीला तर एक ट्रॅडिशनल लुक दिला आहे. खूप सुंदर दिसत आहे. तर चेक इनची प्रोसिजर चालू होती, तोपर्यंत आम्ही पुरून घ्यायचं चाललं होतं. आता आलोयच तर आपण लॉबीचा व्हिडिओ तर करूया म्हटलं. असं मी फिरायला लागलो होतो. अतुल्यला पण माझ्या बरोबर यायचं होतं. बाय द वे, ह्याचं नाव अतुल्य आणि ही आहे आराध्या. सफेद कपडा. वेलकम ड्रिंक घेऊन आम्ही असं फिरत बसलो. अतुल्य मला सांगत होता की काहीतरी खेळण्यासाठी आहे का बघ इथं, कारण थंडीचं वातावरण होतं, त्यामुळे स्विमिंग पूलला तर जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे त्याला पार्क सारखं असं काहीतरी खेळायला तो शोध म्हणत होता. अजून चेक इनची प्रोसिजर चालूच होती, तोपर्यंत आम्ही लॉबी मध्ये बसलो. तोपर्यंत प्रोसिजर सगळी आवरली. आता आम्ही निघालो आमच्या रूम कडे. ही आली रूम. सब क्या देखना पड़ रहा है. रूम मधला व्हिडिओ तर मी करत नाहीये, या अतुल्य आराध्य करायचं चाललेलं आहे. क्या बात कर रहे? माझी सामानाची आवरावर करायचं चाललंय आणि हे दोघे व्हिडिओ बनवायचं चाललंय. बघा आता तुम्ही काय काय दाखवतात ते. पहिल्या बाथरूम पासूनच सुरुवात केली वाटतं त्यांनी. दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. मग हे आले वॉर्डरोब. वॉर्डरोब उघडून दाखवायचे चाललेत. टी स्टेशन, हे 2 बेड, टीव्ही पॅनल, हा आला कॉर्नर लॅम्प, आणि हा आला दिल्लीचा व्ह्यू. छान आहे ना, खूप सुंदर आहे. हे घेऊन आलेत बुक अभ्यासासाठी, कारण दुसऱ्या दिवशी इथून गेले की दुसऱ्या दिवशी त्यांची टेस्ट आहे, युनिट टेस्ट. मॉरल सपोर्ट साठी घेऊन आलेत. बघूया आता अभ्यास करणार आहेत का नाही. आणि अशा तऱ्हेने आम्ही निघालो लाल किल्ल्याकडे. लाल किल्ला ते गुरगाव म्हणजे आमचं हॉटेल ते अंतर 1 तासाचं होतं. त्या रोडला दुपारी काही ट्रॅफिक नव्हतं, पण संध्याकाळच्या वेळेला खूप ट्रॅफिक असतं असं ड्रायव्हर सांगत होते. लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला पहिला झेंडा तिथं फडकवला जातो लाल किल्ल्यावर, आणि मग इतर राज्यामध्ये फडकवला जातो. हा आला लाल किल्ला. तिकीट पर पर्सन 50 रुपीज आणि बिलो 12 इयर्स नो तिकीट असं आहे. तिकीट घर ते लाल किल्ल्याचं मेन गेट पर्यंत रिक्षासाठी 10 रुपीज. आम्ही रिक्षा करून आलो, कारण मुलांना फार कंटाळा आला होता चालण्याचा. बघून प्राऊड फील व्हायला लागलं होतं. इथं 2 मेन गेट आहेत, एक लाहोरी गेट आणि एक दिल्ली गेट. लाहोरी गेट मधूनच एंट्री असते. दिल्ली गेट नेहमी बंद असतं, फक्त ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ओपन केलं जातं. आत गेल्यानंतर दिवाणी आम, दिवाणी खास, मोती मस्जिद, ताजमहाल, सलीम किल्ला असे भाग आहेत. खूप सुंदर आहे लाल किल्ला. व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब.